ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 छातीच्या मापाच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग जी आहे ती पाहणार आहोत। पहा, 28 ते 48 छातीच्या मापाच्या कटोरी ब्लाऊजची कटिंगची सिरीज आपल्या चॅनलवरती सध्या चालू आहे। पहा, ज्यांना कटोरी ब्लाऊज कटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचे आहेत। तर चला, आज आपण 40 छातीच्या मापाच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग जी आहे ती आता पाहणार आहोत। पहा, चला तर पाहूया। आता आपण पूर्ण उंची जी आहे तयार ती आपल्याला 14 हवी आहे। आपण घेतलेले आहे 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 15 इंचावरती। 15 इंचावरती व्यवस्थित असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे। त्याच पद्धतीने पहा, समोरही थोडेसं अंतरावरती परत आपल्याला 15 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून मागे पुढे होणार नाही आहे। आता 5.5 इंचावरती आपल्याला जे आहे त्याचा मुंडा देऊन घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने थोडं खालच्या अंतरावरती मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे सरळ रेषेत येणार आहे। त्यानंतर पहा, आता याची आपल्याला मुंडा जो आहे तो आपल्याला 6 इंचावरती घ्यायचा आहे। 5.5 इंच शोल्डर आणि 6 इंचावरती मुंडा घ्यायचा आहे। 40चा चौथा भाग येतो 10 इंच प्लस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे, म्हणजे 11.5 इंचावरती बरोबर आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने कमरेच्या बाजूलाही आपल्याला 11.5 इंचावरतीच मार्किंग करून घ्यायची आहे। 1.5 इंच जी आहे ती आपली शिलाई मार्जिन आहे। पहा, अशा पद्धतीने सरळ रेषा जी आहे ती आपल्याला देऊन घ्यायची आहे। दोन्ही पॉईंट जे आहेत ते आता जोडून घ्यायचे आहेत। पहा, अशा पद्धतीने। त्यानंतर इथे मुंडा खोली जी आहे ती आपण 1.25 इंचावरती देणार आहोत। डीप नेकच्या हिशोबाने आपण हे ब्लाऊजची जी आहे ती कटिंग करत आहोत। पहा, ज्यावेळेस तुम्हाला 6 पेक्षा छोटा जेव्हा आपला नेक असतो बॅकचा, त्यावेळेस इकडे जे आहे ते आपल्याला शोल्डर 6 इंचावरती घ्यायचा आहे आणि मुंडाही 6 इंचावरती घ्यायचा आहे। बाकी जेव्हा डीप नेक असेल त्यावेळेस तुम्ही आहे हीच मेथड वापरू शकता। अशाच पद्धतीने पाहता आपण गळ्याची जी उंची आहे ती घेतलेली आहे 10 इंचावरती। गळा रुंदी जी आहे ती 2.5 इंचावरती घ्यायची नाही आहे, इकडे आपल्याला 2.25 इंचावर 2.25 इंचावरती देऊन घ्यायची आहे। आता इथे पहा, आपण सर्वप्रथम आता इथे मुंडा खोली जी आहे ती आपली 1.25 इंचावरती आहे, ती व्यवस्थित अशी मार्क करून घेणार आहोत। फ्रेंच कर्व नक्की घ्यायचं आहे मैत्रिणींनो, ह्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे। त्यानंतर 1/2 इंच जे आहे ते गळा रुंदी खालच्या बाजूने आपण एक्स्ट्रा घेतलेले आहे। 2.25 वरती घेतलं तर 2.25 इंचावरती आपण इथे घेऊन व्यवस्थित असे दोन्ही पॉईंट जे आहेत ते जोडून घेणार आहोत। याने गळा थोडासा डीप होणार आहे आणि बिलकुल गळा उतरणार नाही अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही कटिंग कराल तेव्हा। आता इकडे टक्सचा पॉईंट जो आहे तो आपण 4.5 इंचावरती घेतलेला आहे। 31-32 इंचावरती जर तुमची कमर असेल तर त्यावेळेस तुम्ही 4 इंचावरतीच रुंदी घ्यायची आहे। त्यापेक्षा जर जास्त असेल तर 4.5 इंचावरती घ्यायची। उंची गळ्याच्या हिशोबाने घ्यायची आहे। नॉर्मल जी आहे ती आपण इकडे 10 इंचाचा गळा आहे, तर इकडे आपण 4.5 इंचावरती मार्क केलेला आहे, म्हणजे तयार टक्सची उंची जी आहे ती 4 इंच होणार आहे। 1 इंच जे आहे ते आपण टक्समध्ये मार्किंग करून घेतलेले आहे। त्याच पद्धतीने पहा, आता आपल्याला फिटिंगच्या साईडने 1/2 इंच वरच्या बाजूला जायचं आहे, जे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, जेणेकरून याची फिटिंग केल्यानंतर फिनिशिंग खूप छान दिसते। तिकडे आपण एक सरळ असं क्रॉसमध्ये देऊन घेतलं। त्यानंतर मुंड्याच्या बाजूला इकडे 1/2 इंचावरती असा हलकासा असा आपल्याला उतार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे कपडा तिथे असा एकदम जोड आल्यासारखं होत नाही, पहा व्यवस्थित दिसतो। त्यानंतर पहा, आता इकडे आपल्याला काय करायचं आहे, 1/2 इंच जे आहे ते गळ्याच्या बाजूने आपल्याला उतार देऊन घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे उतार देऊन घ्यायचा आहे गळ्याच्या बाजूला, जेणेकरून आपला गळा जो आहे तो उतरत नाही अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस। हे मी मार्क करून दाखवलेलं आहे, परंतु जशी आपण मार्किंग केलेली आहे सेम त्यावरतीच आपण आता कटिंग करून घेणार आहोत। जर एखाद्या कस्टमरचा गळा उतरत असेल तर त्यावेळेस तुम्ही ही मेथड नक्की वापरायची आहे। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो, त्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही आहे। खूप छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत। प्रत्येक व्हिडिओ सेमच आहे असं नाही आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये कटिंग जी आहे त्याची मेथड वेगळी वेगळी असते, पॉईंट्स वेगळे वेगळे असतात, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे। जिथे मार्क केलं आहे तिथे बरोबर आपल्याला व्यवस्थित असं पूर्ण लास्टपर्यंत कटिंग करून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने हे जे क्रॉस आपण 1/2 इंच केलं होतं तेही आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून फिटिंग खूप छान येते आपली। ही पहा, अशा पद्धतीने बॅकची कटिंग झाली। आता आपण फ्रंट बाजू जी आहे ती कट करणार आहोत। आता बॅकला 14 तयार उंची होती, प्लस 1 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलं 15 इंच। आता इथे आपल्याला घ्यायचं आहे 16 इंच। पूर्ण उंची जी आहे ती 16 इंचावरती देऊन घ्यायची आहे तुम्हाला। त्यानंतर पहा, इथे आपल्याला जे आहे ते 11.5 इंचावरती बरोबर आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे। 1 इंच फक्त आपण बॅकपेक्षा फ्रंटची उंची वाढवून घेतलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पाहता जसं आहे तसं बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि सेम आहे तसाच बरोबर आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पहा कटिंग करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे, त्यामुळे पहा शॉर्टकटमध्ये होऊन जाते। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित बॅकची जी आहे ती पूर्ण मार्किंग आपल्याला अशी करून घ्यायची आहे। बॅक पार्ट जसं आहे सेम तसंच आपल्याला इकडे ड्रॉ करून घ्यायचं आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी पहा खूप असा उपयुक्त हा आपला व्हिडिओ होणार आहे। पहा,
हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आपण मार्क करून घेतलं. त्यानंतर परत एक वेळा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे 5.5 इंचावरती बरोबर मुंडा आपली शोल्डर लाईन आहे का, त्याच पद्धतीने खाली 5.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं. समोरच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला हे मेजरमेंट घ्यावं लागणार आहे पहा. त्यानंतर 6 इंच जी आहे ती आपण मुंड्याची उंची घेतली होती ती बरोबर चेक करून घ्यायची आणि व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घ्यायचा पहा. अशा पद्धतीने 1.25 इंच आपण जे मागे दिलं मागच्या याच्यासाठी आपण आर्महोलसाठी मार्क केलं होतं त्यापेक्षा अर्धा इंच जे आहे ते आपल्याला आतल्या बाजूने यायचं आहे. आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने पहा व्यवस्थित असा मार्क देऊन आपल्याला इकडे आकार देऊन घ्यायचा आहे. जिथे आपण मार्क केले तिथे बरोबर फ्रेंच कर्व घ्या मैत्रिणींनो. नवीन जर असाल तर तुम्हाला कुठल्याही ब्लाऊजच्या कटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. शेप देण्यासाठी खूप महत्त्वाचा असा हा एक आपल्यासाठी उपयुक्त आहे पहा. 2.25 इंच जी आहे ती आपण रुंदी देऊन घेतलेली आहे समोरच्या भागासाठी पण गळ्याची. आता गळ्याची तयार उंची जी आहे ती आपल्याला 6 इंच हवी आहे तर आपण घेतलेली आहे ती 6.5 इंचावरती अर्धा इंच जे आहे ते आपलं वरती शोल्डर फिटिंगमध्ये जाणार आहे. आणि त्यानंतर 2.25-3 इंचावरती जे आहे ते आपण रुंदी घेतलेली आहे. थोडी रुंदी एक्स्ट्रा घ्यायची जेणेकरून पहा ब्लाऊज घातल्यानंतर खेचल्यासारखं होत नाही त्यामुळे. आणि गोल शेपमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर पहा आता योकपट्टी जी आहे ती आपल्याला 3 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. म्हणजे एक साईडला 2 इंच रेडी होईल तेव्हा आणि एक साईडला 2.25-3 इंचावरती अशी आपली ही रेडी होणार आहे जेव्हा रेडी होईल त्यावेळेस फिटिंग केल्यानंतर. आता 1.25 इंचावरती इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे योकपट्टीच्या बाजूला. आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने पहा व्यवस्थित असं इथेही आपल्याला योकपट्टीचा असा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता ह्याचा टक्सचा जो पॉईंट आहे तो आपला येणार आहे 6 इंचावरती. हेवी चेस असेल तर 6.25 इंचावरती घेतलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही पण 6 इंच भरपूर आहे. त्यानंतर सरळ रेषेमध्ये बरोबर आपल्याला 3 इंच वरच्या बाजूला जायचं आहे आणि 1 इंच जे आहे ते गळ्याच्या बाजूला वरच्या बाजूने आपल्याला मार्क देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर पहा आता व्यवस्थित असं फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आपल्याला इथेही कटोरीचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. फ्रेंच कर्व खूप मदतीचा आहे तुमच्यासाठी पहा नवीन शिकत असाल तर. इथे पहा 2.5 इंचावरती आलेला आहे परंतु हेवी साईज आहे आपल्याला थोडासा इकडे गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. त्यामुळे आपण थोडंसं पहा असं 1.5 इंच जे आहे ते व्यवस्थित असं याला गोलाकारमध्ये शेप देऊन घेणार आहोत. म्हणजे इथे अंतर जे आपलं 2.5 आलं होतं ते 2.25 इंच येणार आहे. ते मी तुम्हाला मोजून दाखवते पहा. 2.25 इंचावरती बरोबर इथे जे आहे ते आपलं आता अंतर जे आहे ते येणार आहे पहा. व्यवस्थित बरोबर 2.25 इंचावरती आलेलं आहे. अशा पद्धतीची कटोरी जर आली तर ती बसतानाही व्यवस्थित बसेल. त्यानंतर पहा आता आपल्याला गळ्याचा स्लोप जो आहे तो अर्धा इंचावरती देऊन घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं जसं बॅकला दिला होता सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने देऊन घेतला. त्यानंतर पाहता योकपट्टीच्या वरती अर्धा इंच आपल्याला जायचं आहे जसं बॅक पार्टसाठी आपण फिटिंग साईडला गेलो होतो त्याच पद्धतीने इथे करायचं आहे आणि क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. आता जसं आपण ड्राफ्टिंग केली सेम तशीच आपल्याला कटिंग पण करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आता जसं आपण बॅक पार्ट कट करून घेतला होता सेम त्याच पद्धतीने आपल्याला फ्रंटचाही पार्ट कट करून घ्यायचा आहे. सविस्तरपणे एकदम छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स सहित आपला पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करते मैत्रिणींनो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत नाही आहेत काय प्रॉब्लेम आहे मला काही समजत नाही आहे. आता आपले व्ह्यूज खूप कमी झालेले आहेत असं करू नका. व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. काही अडचणी असतील तर नक्की कमेंट करून विचारा. मी 100% तुम्हाला तुमच्या प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देणार आहे. त्यानंतर पाहता आहे तशी आपण योकपट्टी जी आहे ती कट करून घेतलेली आहे. त्यानंतर क्रॉस जे आपण अर्धा इंच मार्क केलेलं आहे तेही आपल्याला कट करून घ्यायचं आहे. योकपट्टी जोडल्यानंतर इथे फिनिशिंग खूप सुंदर येते अशा पद्धतीने कटिंग केल्यानंतर. त्यानंतर पहा व्यवस्थित असं जसं गळा ड्रॉ केला होता सेम त्याच पद्धतीचा इथेही आपण कट करून घेणार आहोत. जसं ड्रॉ केलेलं आहे सेम तसंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. थोडासा पसरट घ्यायचा आहे गळा खालच्या बाजूने जेणेकरून तो ताणल्यासारखं व्हायला नको म्हणून. ते पहा अशा पद्धतीने व्यवस्थित जशी मार्किंग केली होती सेम त्याच पद्धतीची आपल्याला आता इथे कटोरी जी आहे ती कटिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीची कटिंग जर केली तर त्यावेळेस आहे ना ब्लाऊज घातल्यानंतर कटोरीमध्ये असं ताणल्यासारखं होत नाही पहा. आता हे जे 2 पार्ट आहेत सेम आहे असेच ठेवून आपल्याला कट करायचे. ह्याच्यात काही वाढवायची गरज नाही आहे. बॅक पार्ट आणि हे दोन्ही पार्ट आपल्याला आहे तसे सेम आपल्याला हे ठेवून कटिंग करायचे आहे. त्याच्यामध्ये कुठलीही एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची नाही. एक्स्ट्रा फक्त आपल्याला वाढवायचं आहे ते कटोरीमध्ये वाढवायचं आहे. आता जी आपण छोटी जी कटोरी जी निघालेली आहे आपली ती आहे तशीच आपल्याला पेपरवरती ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. तुम्ही शिलाई मार्जिनमध्ये किती सोडता यावरती अवलंबून आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा शिलाई मार्जिनमध्ये जर लागत असेल तर हे पहा जिथे मी आता लाईन दिलेली आहे त्या बाजूने तुम्ही 1.5 इंच वाढवू शकता हुकपट्टीच्या बाजूने. आणि जर तुम्हाला जास्त मार्जिन शिलाईसाठी लागत नसेल तर तुम्ही आहे त्याच पद्धतीने बरोबर करायचं आहे जसं दाखवलं आहे त्या पद्धतीने. हे पहा आता व्यवस्थित इथं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. 6 इंच आहे तर 3 इंचावरती सेंटर आला
त्याच पद्धतीने पाहता इकडे 5.5 इंच आपली आयुपट्टीच्या साईडने त्याची उंची आहे. सेम तिथेच आपल्याला 5.5 इंचावरती ड्रॉ करून घ्यायचं, एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं 1.5 इंच जे आहे ते एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने याही बाजूला करायचं आहे. पहा सरळ रेषेमध्ये आपल्याला इकडेही 1.5 इंच कटोरी जी आहे ती वाढवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी वाढवून घ्यायची आहे 1.5 इंचावरती. कमी जास्त कुठं झालं असेल ड्रॉ करताना तर ते लक्षपूर्वक बघून घ्यायचं आहे. त्यानंतर पाहता इकडे आपल्याला वरती 1/2 इंच वाढवायचं आहे, जे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. त्यानंतर कटोरीचा शेप पूर्ण मोजून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने मोजून घेतला. 9 इंचावरती आलेला आहे. आता 9चे 4 भाग करायचे आहेत आपल्याला. 2.25 इंचावरती इथे असं व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे. मध्ये असे जे आहे ते 3 पॉईंट याच्यामध्ये देऊन घ्यायचे आहेत आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. त्यानंतर पहा आता इकडे आपण किती इंचावरती दिलं होतं, 1/2, नंतर अर्धा, त्यानंतर 1/2 इंचावरती आणि चौथा जो पॉईंट आहे तिकडे 1 इंचावरती आणि खाली लास्ट जे आहे ते 1.5 इंचावरती आलेलं आहे. अशा पद्धतीने पॉईंट्स देऊन घ्यायचे. गळ्याचा शेप मागे पुढे झाला असेल पेनाने तो ते चेक करून व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे गोलाकार. आणि त्यानंतर जसे पॉईंट दिलेले आहेत बरोबर ते पॉईंट जोडत लास्टपर्यंत यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने कटोरी जी आहे ती आपली ड्रॉ झालेली आहे. आता या बाजूने आपल्याला बरोबर इथे सरळ एक रेषा देऊन बरोबर हे जोडून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा जर तुम्हाला फिटिंगसाठी जर ज्यावेळेस कटोरी जोडता त्यावेळेस लागत असेल तर त्यावेळेस तुम्ही इकडे 1/2 इंच असं अंतर वाढवून घेऊ शकता. पहा आता इथे पहा आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचा बरोबर 3 इंचावरती. खालच्या बाजूने बरोबर 1.5 इंच अंतर जे आहे ते आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर पाहता व्यवस्थित असे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूचं अंतर सेम आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मिडलचा पॉईंट बरोबर जोडून घ्यायचा. एवढं छोटं मोठं दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ जास्त मोठा होतो. मला तर वाटतं मी प्रत्येक गोष्ट एकदम मनापासून तुम्हाला शिकवू की जेणेकरून तुम्हालाही प्रत्येक गोष्ट यायला पाहिजे, कुठे अडचण यायला नको. परंतु व्हिडिओ खूप मोठे होतात तर मैत्रिणींनो तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत नाही आहेत आहे तसंच रिस्पॉन्स मला देत नाही आहेत हवा तेवढा. त्यामुळे पहा मला जसं जमेल तसं मी तुम्हाला शिकवण्याचा नक्की प्रयत्न करते. ज्या अडचणी मला आल्या त्या तुम्हाला येऊ नये असं मला वाटतं. मनापासून माझी इच्छा आहे पहा. त्यामुळे मी एकदम मनापासून तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न करते. नक्की शिकण्याचा तुम्ही मनापासून प्रयत्न करा. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर पाहता इकडे आपल्याला जे आहे ते टक्सची रुंदी जी आहे ती देऊन घ्यायची आहे. 1.5 इंच आपण वाढवलेलं आहे तर टक्सची रुंदी जी आहे ती आपण 1.5 इंचावरती घेणार आहोत. जेवढं आपण वाढवलं तेवढं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. 1.5 इंचावरती बरोबर दोन्ही बाजूने पॉईंट देऊन घेतला. त्यानंतर सरळ रेषेमध्ये पहा आपल्याला 3 इंचावरती इथे मार्क करून घ्यायचं आहे. चौथी छातीपर्यंत 2.5 इंच करायचं आणि 36 पासून वरती जेवढीही आपली साईज असते 48-50 पर्यंत तिथपर्यंत तुम्हाला उंची जी आहे ती 3 इंच घ्यायची आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता बरोबर याला तर मिडलला आपल्याला फोल्ड करून बघायचं आहे. पहा बरोबर सेंटर आपला तंतोतंत आलेला आहे की नाही, बरोबर फिनिशिंगमध्ये आपला सेंटर निघालेला आहे. अशा पद्धतीने फोल्ड करून पहा. ही अशा पद्धतीची जी आहे ती आपली कटोरी तयार झालेली आहे. किती एकदम मस्त असं पफ आलेला आहे कटोरीला. पहा खूप सुंदर अशी तयार झालेली आहे. त्यानंतर काय करायचं कटोरीमध्ये आपल्याला गळ्याच्या साईडने व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मेजर टेपने मोजून घ्यायचं. इथे पहा बरोबर अर्धा इंच जी आहे ती एक्स्ट्रा यायला पाहिजे, त्यापेक्षा जास्त यायला नको. जर जास्त आली तर क्रॉसमध्ये कट करून टाकायची. आता इथे आपली बरोबर अर्धा इंच भरलेली आहे त्यामुळे आपल्याला इथे काही कमी जास्त करायची गरज नाही. आपण वाढवतो त्यावेळेस मागे पुढे होऊ शकते, त्यामुळे मी ही मेथड तुम्हाला सांगून ठेवलेली आहे. आता प्रत्येक पेपरवरती जेवढी आपण ज्या मापाची कटिंग केलेली आहे ते तुम्हाला कंपल्सरी लिहून ठेवायचं आहे, जेणेकरून नेक्स्ट टाईम तुमच्याकडे जर ब्लाऊज आला त्या साईजचं तर तुम्ही आहे हीच पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करू शकता. पहा आता पुढचा भाग पूर्ण उंची किती आहे आपली ती आपल्याला लिहून घ्यायची आहे. किती साईज आहे हेही लिहून घ्यायचं आहे. फक्त फिटिंग करते वेळेस फक्त काळजीपूर्वक करायचं आहे. हेच पेपर पॅटर्न वापरून तुम्ही आरामात कुठल्याही साईजचं ब्लाऊज कट करू शकता. त्यामुळे पहा नवीन असाल तर समजणार नाही, गोंधळ होईल, म्हणून मी प्रत्येक वेळेस तुम्हाला तिकडे लिहून दाखवते की मी कुठल्या साईजचं कुठल्या मापाची किती साईज आहे किती उंची आहे याविषयी पूर्ण लिहून ठेवायचं आहे. म्हणून मी तुम्हाला हे प्रत्येक व्हिडिओमध्ये लिहून दाखवते पहा, जेणेकरून तुम्हाला अडचण यायला नको. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण लास्टपर्यंत आपण कटिंग करून बरोबर मेजरमेंट लिहून घेतलेलं आहे. अशा पद्धतीची पूर्ण जी आहे ती आपली कटिंग झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की छोटी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लाईक करायला तर बिलकुलच विसरायचं नाही आहे. व्हिडिओ जर आवडत असतील मनापासून तर व्हिडिओ आपला लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायलाही विसरायचं नाही आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.